नमस्कार गाईज, आज मी तुम्हाला गाजराचा हलवा कसा बनवायचा आहे ते दाखवणार आहे। त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले आहे बघा। इथे इलायची पावडर घेतलेली आहे, काजू बदाम आणि काळे मनुका घेतलेला आहे। इथे 1 कप साखर घेतलेली आहे, 1 किलो मी गाजर घेतलेला आहे, 2 चमचे मी तूप घेतलेला आहे आणि अर्धा ग्लास दूध। चला तर रेसिपी बनवायला आपण सुरुवात करूया। आता आपण ना दोन्ही बाजूनी कट करून घेऊया, इकडनं आणि इकडनं। आणि मध्येच पण कट करून घेऊया। यामधली जी साळ आहे ना ती काढून घेऊया आपण। सर्व गाजरांचं मी साल काढलेले आहे। आता ते पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊया। त्याच्यातलं जे काय कीच असतं ना ते सगळं निघून जातं। मग असं पाण्याने, स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेतलं। आता आपण गाजर बारीक खिचून घेऊया। बघा गाईस, किती मस्त बारीक झालेला आहे। इथे मी कुकरचा भांडा घेतलेला आहे, त्यात आपण गाजर टाकून घेऊया। आता ह्यात पाणी न टाकता 3 शिट्या देऊन कुकरला शिजून घेऊया। पाणी न टाकता बघा गाईस, किती मस्त शिजलेला आहे आपला हा गाजर। तूप आता आपला चांगला गरम झालेला आहे। आता आपण त्याच्यात तूप टाकून घेऊया। आता शिजलेले जे गाजर आहे ना ते टाकून घेऊया आपण। चांगलं परतून घेऊया आपण। काजू बदाम टाकून घेऊया। इलायची पावडर टाकून घेऊया आणि साखर। आता हे मिक्स करून घेऊया आपण। आता आपण त्याच्यात दूध टाकून घेऊया। आणि परत मिक्स करून घेऊया। गॅस मी मध्यम आचेवर ठेवलेला आहे। आता परत एकदा 5 मिनिटं शिजू देऊया। आता 5 मिनिटं झालेला आहे। आता बघून घेऊया। बापरे, किती मस्त झालंय। वास पण किती भारी येतं गाईस। आता ते आपण काढून घेऊया। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।